हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याकडे दोन साड्या प्रीप्लेटिंग करायला आलेल्या आहेत. एक आहे ब्राईडची एंगेजमेंट साडी आणि एक आहे तिच्या आईची. ब्राईडची साडी आपल्याला अर्जंट बेसिसवर द्यायची आहे आणि त्याचेच आता आपण मेजरमेंट कसं घ्यायचं साडीचं ते आपण बघणार आहोत. सर्वात पहिला आपण पल्लूचं मेजरमेंट घेणार आहोत आणि मेजरमेंट घेताना आपण फॉल साइड वरती ठेवतो आणि आपण मेजरमेंट घ्यायला सुरुवात करतो. सर्वात पहिला पल्लूचं मेजरमेंट आणि पल्लू आहे आपला 42 आणि तिथे आता आपण पिन लावून घेऊया. पल्लूच्या पुढेच आपण राऊंड मेजरमेंट घेणार आहोत. राऊंड मेजरमेंट म्हणजे आपण चेस्ट प्लेट साठी जी साडी सोडतो ती आणि साइड प्लेट साठी जी साडी सोडतो ती. इथे आपण सेकंड पिन लावून घेऊया आणि आता घेऊया थर्ड मेजरमेंट आणि थर्ड मेजरमेंट आहे आपलं वेस्टचं आणि ते आपण साडीच्या अगदी मागच्या साईडला घेणार आहोत. फॉल साईडनच आपल्याला वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि तिथे आता आपण थर्ड पिन लावून घेऊया. वेस्टचं मेजरमेंट घेऊन झाल्यानंतर वेस्टच्या पिनच्या समोरच आपण वरच्या साईडला सुद्धा पिन लावून घेणार आहोत. म्हणजे हा झाला आपला चौथा पिन. त्यानंतर आपण पाचवा पिन लावणार आहोत. राऊंडचा पिन जो आपण लावला होता त्याच्या समोर. अशा प्रकारे आपण मेजरमेंट साठी साडीवरती 5 पिन लावतो आणि त्याच्यानंतर साडी प्रीप्लेटिंगला चालू करूया. आता आपण पल्लू प्रीप्लेट करायला सुरुवात करूया आणि पल्लूसाठी आपण ही वरची काठ म्हणजेच फॉल साइडची काठ वरून फोल्ड केलेली आहे आणि ते आता आपण प्रेस करून घेऊया. पल्लू कशा पद्धतीने सेट करायचं ह्याची ऑलरेडी मी एक व्हिडिओ पोस्ट केलेली आहे आणि आता पटापट आपण पल्लू सेट करून घेऊया. आता आपण चेस्ट प्लेट सेट करून घेऊया आणि चेस्ट प्लेट साठी सुद्धा मेजरमेंट आहे आणि ते मेजरमेंट कसं घ्यायचं ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन. चेस्ट प्लेट करून झालेले आहेत आणि आता मिडल प्लेट सुद्धा. अशा प्रकारे आपली साडी प्रीप्लेट करून झालेली आहे आणि ही साडी आहे एंगेजमेंट साडी आणि ही साडी जाणार आहे सांगलीला आणि आईची साडी आहे ती जाणार आहे इगतपुरीला 4 ते 5 दिवसानंतर. ही साडी थोडी अर्जंट होती आणि ती आता आपली प्रीप्लेट करून झालेली आहे. बॉक्स फोल्ड करून घेऊया आणि मग त्यांना कॉल करून साडी देऊया पाठवून. असंच नवनवीन शिकण्यासाठी आत्ताच फॉलो करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, स्टे ट्यून.